Good morning. Let's start what we have started with chapter. Yep, photosynthesis, right? Yes, Sarthak. What is photosynthesis? Yes, it is formation of food by using what? Sunlight is called as photosynthesis, right? What is the site of photosynthesis where the photosynthesis takes place? Very good. It takes place in chloroplast, mesophyll cells of leaves. Chloroplast, which contains the photosynthetic pigment called as chlorophyll. There are other photosynthetic pigments also, right? Photosynthesis मध्ये plants do two types of reaction. इच्छा कुठला कुठला sit straight. What are those two types of reactions? Light reaction and dark reaction, right? Why do the plants do light reactions? Why? Very good, for the formation of energy. And why they do the dark reaction? Food formation साठी, right? In light reaction the requirement of plant are water and sunlight, and in dark reaction it requires CO2. So what is the equation for the photosynthesis? 6CO2 plus 12H2O in presence of sunlight gives C6H12O6 plus 6O2 plus 6H2, right? Then we have seen कि oxygen which is liberated is from what? Water or CO2? Shravani? Water. Very good. Water is a source of that oxygen. So we have seen experiments yesterday. Akash, पहिला experiment कुठला होता? इथे बस आकाश, first venture. पटकन. Variegated leaf experiment, right? त्याच्यामध्ये त्यांनी half leaf was covered with the black paper, or they took a leaf with the yellow patches on that. आणि मग त्याच्यामध्ये जो सार्थक जो एक्सपोज्ड एरिया त्याने आयोडीन टेस्ट पॉझिटिव्ह दिली की नेगेटिव्ह दिली? एक्सपोज्ड एरिया ब्लॅक पेपरने कव्हर केला. ओपन एरियाने पॉझिटिव्ह दिली की नेगेटिव्ह? पॉझिटिव्ह. आणि क्लोजने नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह दिली म्हटल्यावर स्टार्च इज प्रेझेंट और ॲबसेंट? राज प्रेझेंट. आणि इथे असेल तर हां म्हणजे ॲबसेंट, राईट? म्हणजे इथे फोटोसिंथेसिस झालं, इकडे नाही झालं. सो सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट्स आर इम्पॉर्टंट फॉर इट. का क्लोरोफिल लागतात? बिकॉज सनलाईट कॅप्चर क्लोरोफिल करतात. सनलाईट एक फॅक्टर आहे ना, सनलाईट इज जस्ट अ फॅक्टर. जो वर्कर आहे, तुम्ही किती स्क्रिप्ट दिली त्याला, ठीक आहे, तुम्ही किती त्याचा प्रोटोकॉल दिला, वर्कर काम करणारा वर्करच नसेल तर चालेल का? नाही. मग सेम थिंग सनलाईट आहे तर क्लोरोफिल पाहिजे, तर ती रिॲक्शन का पाहिजे ते कळेल आपल्याला आज, राईट? मग सेकंड एक्सपेरिमेंट वॉज ऑफ दॅट KOH मॉल्स लीफ एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी हाफ लीफला जारमध्ये टाकलं विच हॅज अ कॉटन सोक्ड विथ द KOH, अँड KOH इज वॉट? इट इज अ गुड CO2 ॲब्झॉर्बंट. सो सगळा CO2 त्याने ॲब्झॉर्ब केला, इकडे भेटलाच नाही. सो कव्हर जारमधल्या याच्यामध्ये आयोडीन टेस्ट नेगेटिव्ह आली, इकडे पॉझिटिव्ह आले, राईट? त्याच्यानंतरचा एक्सपेरिमेंट आहे प्रेस्लेवाला. इथं एअर इज इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस, राईट? नंतर तसा सिमिलर एक्सपेरिमेंट वॉज डन बाय एंजिनहाऊस. आणि मग त्याने बघितलं की हायड्रिला, त्याने एक्वॅटिक प्लांट घेतला की द बबल्स ऑफ ऑक्सिजन्स आर रिलीज ड्युरिंग द डे टाईम और नाईट टाईम? मनस्वी? डे टाईम, बिकॉज लाईट रिॲक्शन अकर्स इन डे टाईम. लाईट रिॲक्शन डे टाईमला होतं, राईट? त्याच्यानंतर कोण होता तो? सॅश. त्याने काय सांगितलं होतं की जे क्लोरोफिल ग्रीन कलर इज इम्पॉर्टंट, राईट? फोटोसिंथेसिस ग्रीन पार्ट्समध्ये होतं, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये फूड फॉर्म होतं आणि स्टोअर होतं स्टार्चच्या फॉर्ममध्ये, राईट? नेक्स्ट हां एंगलमॅन. त्याने काय सांगितलं होतं? त्याने बघितलं की जिथे रेड आणि ब्लू लाईटमध्ये सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस होतं, राईट? आणि त्याच्यानंतर वॅन नील लास्टला काय सांगितलं की व्हॉट इज द सोर्स ऑफ ऑक्सिजन? What is the source of oxygen, right? Now come back ki there are two type of reactions, which are the one is light reaction and other is dark reaction. Plant light reaction karta for the synthesis of energy or for energy production. सगळ्यांनी notebook एकदम close करा and attention. पहिले obviously कुठली reaction आहे मग? Light reaction. का करतात plants? For formation of energy, ठीक आहे, for the formation of energy, right? By two ways. Two ways are there. कुठले कुठले? एक कोणता आहे? The one is non-cyclic. फोटो म्हणजे काय? सनलाईट. फॉस्फो म्हणजे काय? फॉस्फेट. नॉन-सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि दुसरं काय? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, ठीक आहे. द वन इज वॉट? नॉन-सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरं काय? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, राईट? आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन काय असतं? मी तुम्हाला म्हटलं फोटो म्हणजे काय? इथे फोटो स्टँड फॉर सनलाईट. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ ATP फॉर्मेशन म्हणजे फॉस्फोरायलेशन. पण एक नॉन सायक्लिक वे आणि एक सायक्लिक वे, राईट? द वन इज वॉट? नॉन सायक्लिक and other is what? Cyclic. So we are going to start with the first one.
ठीक आहे. आपण आधी थोडंसं डिफिकल्ट घेऊ, मग इझी जाईल, दुसरावाला इझी जाईल. काय? इट इज नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन, राईट. ATP फॉर्म करायचा आहे, ओके, सनलाईटच्या हेल्पने, दॅट इज नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. ओके. आता याच्यासाठी जे लागतात दोज आर फोटो सिस्टम्स. काय लागतात यांच्यासाठी? फोटो सिस्टम्स, राईट. फोटो सिस्टम्स काय असतात? इट इज कॉल्ड ॲज फोटो सिस्टम, इट इज कॉल्ड ॲज LHC. LHC stands for light harvesting complex, photosystem or light harvesting complex. It is also called as antenna complex. त्यालाच काय म्हणतात? अँटेना कॉम्प्लेक्स. तिघं एकाचंच नाव आहे. कुठले कुठले वाचा? फोटो सिस्टम, त्यालाच आपण PS पण म्हणतो. PS stands for फोटो सिस्टम. और इट इज कॉल्ड एज व्हॉट? वाचा, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स, और इट इज कॉल्ड एज अँटेना कॉम्प्लेक्स. यांचं काम काय आहे? ही फोटो सिस्टम कुठे प्रेझेंट असते? ऑब्व्हियसली लीफवर, क्लोरोप्लास्टमध्ये. कोणाकडे असते ही? क्लोरोप्लास्टमध्ये, राईट. आणि हे फोटो सिस्टम कशाने बनलेली असते? सिस्टम म्हटल्यावर एक गोष्ट तर नसेल, देर आर सो मेनी थिंग्स, राईट. सो फोटो सिस्टम इज मेड फ्रॉम क्लोरोफिल A प्लस ॲक्सेसरी पिगमेंट्स. त्याच्याकडे काय? क्लोरोफिल A आहे ॲज अ मेन पिगमेंट, आणि त्याच्यामध्ये ॲक्सेसरी पिगमेंट्स पण आहे. काय असतात ॲक्सेसरी पिगमेंट्स? व्हॉट आर द ॲक्सेसरी पिगमेंट्स? ही झॅन्थोफिल्स, म्हणजे काय? दुसरे असे पिगमेंट जे लाईटला कॅप्चर करतील, बट दे आर नॉट, दे कुड बी ऑफ डिफरंट कलर्स, रेड आहे, ब्राऊन आहे, येलो आहे, वॉट एव्हर इट इज, राईट. मग काय? क्लोरोफिल B पण येईल याच्यामध्ये, राईट. त्याच्यानंतर अजून काय असेल? झॅन्थोफिल्स, राईट. कॅरेटेनॉइड्स एक्सेट्रा. हे सगळे मिळून एक फोटो सिस्टम बनवतात. आणि फोटो सिस्टमचं फंक्शन काय? व्हॉट इज अ फंक्शन ऑफ फोटो सिस्टम? हे कॅप्चर्स सनलाईट. सनलाईटला कॅप्चर करायचं काम यांचं आहे. दे कॅप्चर्स द सनलाईट, म्हणून त्यांना म्हणतात लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. अँटेना काय करतो? सिग्नल कॅप्चर करतो ना, अँटेना ऐकलं असेल, म्हणून अँटेना कॉम्प्लेक्स किंवा फोटो सिस्टम, राईट. मग फोटो सिस्टम कुठल्या वेव्हलेंथला लाईट कॅप्चर करतात त्याच्यावरनं फोटो सिस्टम 1, फोटो सिस्टम 2 असं दिलं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. मग ह्याच्यासाठी काय लागणार आहे? फॉस्फोरायलेशनसाठी पहिलं लागणार आहे आपल्याला फोटो सिस्टम. अँड सेकंड थिंग विच विल रिक्वायर इज व्हॉट? दे आर इलेक्ट्रॉन कॅरियर्स. काय लागणार आहे? इलेक्ट्रॉन कॅरियर. जसं आपण रेस्पिरेशन एनर्जी ट्रान्सफरमध्ये बघितलं, आठवत आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये ते कॉम्प्लेक्सेस काढले होते, राईट. मग FMN to FES नंतर सायटोक्रोम वगैरे इलेक्ट्रॉन कॅरियर्स लागतात. ओके, सो फर्स्ट वी आर टॉकिंग अबाउट सायक्लिक और नॉन सायक्लिक? नॉन सायक्लिक, राईट. आता नॉन सायक्लिकमध्ये इथे फोटो सिस्टम इन्वॉल्ड आहे. काय असतं सार्थक फोटो सिस्टम म्हणजे? व्हॉट इज फोटो सिस्टम? कशा कशाने बनली आहे? मेन कोण आहे? हिरो कोण आहे? क्लोरोफिल A, राईट. कोण आहे? क्लोरोफिल A. आणि मग साईडला काय प्रेझेंट आहे? इट हॅज अदर ॲक्सेसरी पिगमेंट. मग हे काय आहेत? व्हॉट आर दिस? दिस आर ॲक्सेसरी पिगमेंट, म्हणजे ॲडिशनल पिगमेंट्स, राईट. ॲक्सेसरी पिगमेंट, आणि मध्ये कोण आहे आपला? व्हॉट इज दिस? दिस इज क्लोरोफिल A, राईट. क्लोरोफिल A. आता सगळ्यात पहिले ही फोटो जी सिस्टम आहे, दिस इज PS2, फोटो सिस्टम 2. आता हिला 2 का? ती पहिले डिस्कवर केली होती, ही नंतर डिस्कवर झाली म्हणून हिला 2 नाव दिलं. काम ही आधी करते. आणि PS2 का? बिकॉज इट कॅप्चर्स द सनलाईट ॲट 680 नॅनोमीटर वेवलेंथ. किती नॅनोमीटर वेवलेंथला सनलाईट कॅप्चर करते? 680ला, राईट. म्हणून त्याला काय म्हणतात? PS2. इज इट क्लिअर? वाय इट इज कॉल्ड एज PS2? PS2 का म्हणतात त्याला? It captures the sunlight at which nanometer wavelength? 680 nanometer wavelength, correct. That's why it is called as PS2. Okay. आता हे सगळं चालू कुठे आहे मला सांगा? ATP बनतात. कुठे चालू आहे ही रिॲक्शन? चालू कुठे आहे? हे जे पण काढणार आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टच्या थायलॅकोइड मेम्ब्रेनवर. कुठे? थायलॅकोइड मेम्ब्रेन. डू यू रिमेंबर दॅट थायलॅकोइड काय असतं? व्हॉट इज थायलॅकोइड? येस. आता हे कुठे चालू माहिती का? हे काय? व्हॉट इज दिस? दिस इज अ लीफ. हे काय? लीफ आहे. या लीफकडे एक सेल आहे ज्याचं नाव मिझोफिल सेल आहे. अशा खूप साऱ्या सेल्स असतील. या मिझोफिल सेलच्या मध्ये हे काय काढलं आपण? डबल मेम्ब्रेन. काय असतं? क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. काय आहे? क्लोरोप्लास्ट. आणि ह्या क्लोरोप्लास्टच्या मध्ये आपण काय काढायचं? असं सिंगल स्टॅक लाईक स्ट्रक्चर इज व्हॉट? थायलॅकोइड, राईट. आणि मग असा थायलॅकोइडचा बंच होता. आठवा तुमची डायग्राम, राईट. मग तो एक रिंग जी आहे, दिस रिंग, दिस इज कॉल्ड ॲज थायलॅकोइड. आणि आता मी जे पण काढणार आहे मध्ये आपण नाव लिहिलं होतं, जी एम्प्टी स्पेस आहे तिला काय म्हणतात? ल्युमेन. तिला काय म्हणतात? ल्युमेन. स्ट्रोमा कुठे असेल? याच्या बाहेर सगळं स्ट्रोमा आहे क्लोरोप्लास्टच्या, सॉरी
सॉरी हे सायटोप्लाझम आहे. इथे सगळं काय असेल, स्ट्रोमा आहे राईट. ही मध्ये एम्प्टी स्पेस आहे ल्युमेन, आणि या ल्युमेनच्या इथे चालू आहे सगळं. आता मी जे पण काढणार आहे ना हे असं इथे चालणार. ओके, ही जी पण झेड स्कीम रिॲक्शन चालणार आहे ती इथे थायलाकॉइडच्या मेम्ब्रेनवर चालणार. सो इथपर्यंत कळलं राईट. राज कुठे चालते मग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन? थायलाकॉइड मेम्ब्रेनवर. व्हॉट इज थायलाकॉइड? इट इज द सिंगल युनिट ऑफ व्हॉट? क्लोरोप्लास्ट, फंक्शनल युनिट ऑफ क्लोरोप्लास्ट फॉर नॉन सायक्लिक. ओके, मग तिथे एक फोटो सिस्टम प्रेझेंट होते ज्याच्याकडे पिगमेंट क्लोरोप्लास्टकडेच आहे ना. मग क्लोरोप्लास्टच्या थायलाकॉइडचा मेम्ब्रेन, हा पण एक क्वेश्चन आहे की इथच्या क्लोरोप्लास्टवर कुठे पिगमेंट्स प्रेझेंट आहे? मग क्लोरोफिल पिगमेंट कुठे आहे? व्हेरी गुड, द मेम्ब्रेन ऑफ थायलाकॉइड. ओके, मग ही पहिली फोटो सिस्टम होती. आता हिच्याकडे होता एक इलेक्ट्रॉन्स. काय होतं हिच्याकडे? इलेक्ट्रॉन्स राईट. इट वॉज हॅव्हिंग इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन याला द्यायचे होते प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टरला. कोणाला द्यायचे होते इलेक्ट्रॉन्स? प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. PEA स्टँड्स फॉर प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. पण आता मी दाखवले आहेत, पण ते जाणार कधी? when it will get some type of force or it will get some types of energy. एनर्जी नाही बोलता येणार, काहीतरी फॅक्टर लागेल. इट विल रिक्वायर फोर्स, आणि मगच तो इलेक्ट्रॉनला थ्रो करेल. अँड दॅट फोर्स इज गिवन बाय व्हॉट? जो आपण बोलतो विच इज इम्पॉर्टंट फॉर दिस. अँड व्हॉट इज दॅट? का बरं याला फोटोफॉस्फोरायलेशन का बोलतो आपण? वाय वी आर कॉलिंग इट ॲज अ फोटोफॉस्फोरायलेशन? येस, बिकॉज ऑफ सनलाईट. Well, as soon as sunlight captures by this or it falls on this in the form of what? Photons. कुठल्या फॉर्म मध्ये जातात ते? फोटॉन्सच्या फॉर्म मध्ये. ही फोटो सिस्टम त्या सनलाइटला कॅप्चर करते आणि काय थ्रो करते? इलेक्ट्रॉन थ्रो करते. समजते काय थ्रो करते? इलेक्ट्रॉन थ्रो केला. इलेक्ट्रॉन थ्रो केल्यावर इलेक्ट्रॉन पहिले कोणी घेतला? प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. हे न बघता लिहायचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. काय म्हणतात मग त्याला? प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. समजताय? सनलाईट आहे, सनलाईट आली, सनलाईट कोणी कॅप्चर केली? फोटो सिस्टम 1 ने की 2 ने? 2 ने. कुठे किती वेवलेंथला? 6 नॅनोमीटर. येस्टरडे वी हॅड डिस्कस ना की जेवढे पण रेज येतात तेवढे सगळे कामाचे आहेत का फोटोसिंथेसिससाठी? नाही. लेस दॅन 50% आर फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन. त्याच्यामध्ये पण प्लांट किती कॅप्चर करता? फक्त 2 to 10%. राईट. मग इथे त्यांनी तेच केलं की हे पिगमेंटने कॅप्चर केलं, इलेक्ट्रॉन थ्रो केला. कोणी घेतला? PEA ने. What is PEA? What does PEA stands for? Yes, it stands for primary electron acceptor. हा कोण आहे? प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. त्याने घेतला राईट. आता पुढचं लक्षात ठेवायचं PC. सिक्वेन्स कसं लक्षात ठेवायचं? PC. प्रियंका चोप्रा राईट. PC आणि BC. मग फर्स्ट P इज व्हॉट? प्लास्टोक्विनॉन. पहिले काय? प्लास्टोक्विनॉन राईट. सेकंड C इज कॉल्ड एज सायटोक्रोम B. हा कोण आहे? सायटोक्रोम B. आणि देन PC स्टँड्स फॉर प्लास्टोसायनिन. PC ला काय म्हणतात? प्लास्टोसायनिन राईट. मग काय काय मला सांगा? पहिले काय दिलंय मी? PQ म्हणजे काय श्रावणी? येस, इट इज कॉल्ड एज प्लास्टोक्विनॉन. काय? प्लास्टोक्विनॉन राईट. त्याच्यानंतर CYT म्हणजे काय? सायटोक्रोम. CYT काय? सायटोक्रोम राईट. त्याच्यानंतर PC काय? व्हॉट इज PC? प्लास्टोसायनिन. व्हॉट इज PC? प्लास्टोसायनिन राईट. सायटोक्रोम, PC, PQ, PEA. हे काय? व्हॉट आर दिस? दिस आर इलेक्ट्रॉन कॅरियर्स. इथनं फक्त इलेक्ट्रॉन याने याला दिला राईट, याने इलेक्ट्रॉन याला दिला राईट, याने हा इलेक्ट्रॉन कोणाला दिला? याला दिला. पण ॲज सून ॲज इट टेक्स द इलेक्ट्रॉन, सायटोक्रोम B जेव्हा इलेक्ट्रॉन देईल तेव्हा सायटोक्रोम B चांगला आहे राईट. तो फक्त इलेक्ट्रॉन घेणारच नाही किंवा पासच नाही करणार. जेव्हा इथे इलेक्ट्रॉन जाईल तेव्हा इथे ADPचा ATP होईल. काय होईल? ADPचा ATP. आपला मेन याच्यावर आहे की का करतात प्लांट्स? वाय डू द प्लांट्स डू नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन? रिझन काय आहे करायचं? एनर्जी प्रोडक्शन. बनली एनर्जी राईट. त्याने पुढे पास ऑन केला. आता प्लास्टोसायनिनकडे आला. आता प्लास्टोसायनिन याला परत पुढे पास केला एका दुसऱ्या फोटो सिस्टमकडे. अँड दॅट फोटो सिस्टम इज कॉल्ड एज PS1. कुठली असेल ती? PS1 राईट. सो दिस इज वॉट. सांगा फोटो सिस्टम कशाने बनलेली असते? मग क्लोरोफिल A. आणि त्याच्यासोबत काय असतात मग? येस, इट हॅज अदर ॲक्सेसरी पिगमेंट. पण ह्या वेळेस आपण हिला काय नाव देणार? PS1 की 2? PS1 बिकॉज इट कॅप्चर्स द सनलाईट ॲट 700 नॅनोमीटर. सनलाईट किती याच्यावर कॅप्चर करते? 700 नॅनोमीटर वेवलेंथला सनलाईट कॅप्चर करते. हे पण तिथेच प्रेझेंट आहे. मी आता कळलं, मी ते मेम्ब्रेन काढलं होतं तुम्हाला म्हटलं ना, असं असे रिॲक्शन्स आहेत राईट. मग हे पण साईडलाच प्रेझेंट आहे. फक्त हा पार्ट जो आहे क्लोरोफिलचा, हा जो क्लोरोफिल आहे तो 700 नॅनोमीटर वेवलेंथला लाईट कॅप्चर करतो. आणि मग इकडे याने काय पास ऑन केलं? इलेक्ट्रॉन्स
दिले इलेक्ट्रॉन, मग हा पण त्या इलेक्ट्रॉनला काय करेल, इट विल थ्रो दॅट इलेक्ट्रॉन आणि कोणाला देईल, परत असं प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्याला देईल, राईट. बट मला सांगा व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर दिस इलेक्ट्रॉन थ्रो करायला काय लागतं, काय लागतं, इलेक्ट्रॉन थ्रो कधी होतात, इलेक्ट्रॉन असतात पण इलेक्ट्रॉन असे एक्सपेल कधी केले जातात, फोटॉन्स, जेव्हा सनलाईट येईल. मग आता इथे परत आपण काय दाखवणार, व्हॉट विल ड्रॉ अगेन, येस सनलाईट, तेव्हाच तर ते सनलाईट कॅप्चर करेल, तेव्हाच तर ते काय करेल. आता हा दुसरा सन आला का, नाही, एका पार्टवर जर सनलाईट जातं तर दुसऱ्या पार्टवर पण जाईल, तिथे साईडला प्रेझेंट आहे ना. पण हे दाखवतो आपण की फोटॉन झालं आणि मगच त्याने इलेक्ट्रॉनला काय केलं, थ्रो केलं. आता ही प्रोसेस इट हॅज टू स्टॉप समवेअर, कुठेतरी थांबली पाहिजे, राईट. मग थांबते कुठे, ॲट दी एंड एफ डी इज देअर अँड एफ डी इज व्हॉट, फिक्स्ड डिपॉझिट. काय असतं मग एफ डी, yes, what is fixed deposit, what is FD, FD stands for ferredoxin, FD काय, ferredoxin, right, iron. मग फायनली फेरिडॉक्सिन हे एक्सेप्ट करेल आणि प्रोटॉन जनरेट करेल. मग जेव्हा फेरिडॉक्सिन हे घेईल तेव्हा इथल्या साईडला, बाहेरच्या साईडला म्हणजे काय, आता हे आपण थायलॉकॉइडचं मेम्ब्रेन दाखवलं होतं, राईट. ही जी फोटो सिस्टम ही इथे, ओके. त्याच्यानंतर हे असं झालं, मग दुसरी फोटो सिस्टम इथे, मग इथे इथल्या बाहेरच्या साईडला एक रिॲक्शन होईल अँड दॅट रिॲक्शन इज व्हॉट, एफ डी काय करेल, एफ डीचा इथे NADP प्रेझेंट होता, कोण प्रेझेंट होता, NADP. व्हॉट इज NADP, आपण जसं NADH2 बघितलं होतं आठवत आहे, तसं NADP होता. तो NADP काय करेल, उलटा एरो, काय होता याच्याकडे, काय प्रेझेंट होता, NADP. मग FD त्याच्या इथनं त्याला NADPH2 देईल, काय बनवून देईल, NADPH2 किंवा NADPH, राईट. मग H2, मग मला सांगा आपण तेव्हा पण काय बघायचो रेस्पिरेशनच्या वेळेस, फक्त ATP एकच सोर्स आहे का एनर्जीचा. चेक प्राइजेस कुठले होते आपले, एक कॅश मनी होता ATP आणि दुसरे आपल्या चेकचे प्राइस होते, तर कोणते होते ते, NAD अँड FADH2. व्हेरी गुड. इथे पण तसंच आहे, NADP होता, NADPचा काय झाला, इलेक्ट्रॉन घेतल्यावर काय झाला, NADPH2 झाला, राईट. आणि ही रिॲक्शन जो कॅटलाइज करतो किंवा दिस रिॲक्शन इज कंट्रोल बाय NADP रिडक्टेज. कुठला एन्झाईम येते, NADP रिडक्टेज. कॅन यू टेल मी व्हॉट इज रिडक्शन इन कंटेक्स्ट ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनच्या याच्यामध्ये सांगा मला रिडक्शन काय असतं याच्या, हा म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग तेच झालं ना, NADP मध्ये हायड्रोजन ॲड केला, NADPH2 बनला, सो इट इज डन बाय व्हॉट, NADP रिडक्टेज, राईट. आणि ही चालते आउटर साईड ऑफ थायलॉकॉइड मेम्ब्रेन. मग थायलॉकॉइड मेम्ब्रेनची आउटर साईडला काय प्रेझेंट असतं, व्हेरी गुड, काय प्रेझेंट असतं, स्ट्रोमा. मग दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन व्हॉट, स्ट्रोमा. ही रिॲक्शन कुठल्या साईडला चालू आहे, स्ट्रोमा साईडला चालू आहे. कोणती, फक्त दिस रिॲक्शन, ओनली दिस रिॲक्शन, राईट. आता मला सांगा, झालं, संपलं, इलेक्ट्रॉन यूज झाला, आता काय, ही रिॲक्शन परत कधी होईल, जेव्हा काय पाहिजे तिथे, इलेक्ट्रॉन परत पाहिजे ना. इलेक्ट्रॉन आला का परत, नाही आला, म्हणून त्याला काय बोलतो आपण, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बरं, मग आता इलेक्ट्रॉन नाही आला तर पुढची रिॲक्शन कधी होणारच नाही, समजतंय. मग इलेक्ट्रॉन जनरेट करणं इज इम्पॉर्टंट. कॅन यू टेल मी व्हॉट 2 फॅक्टर्स विच आर रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस, सनलाइट अँड वॉटर. ठीक आहे, अजून वॉटरचा रोल बाकी आहे, राईट. मग वॉटर क्लायमॅक्समध्ये मूवीचा, राईट. सनलाईटचा रोल झाला, त्याने इलेक्ट्रॉन कॅप्चर केले, एनर्जी बनवून दिली, पण आता परत एनर्जी बनवायची असेल तर वॉटर सुद्धा लागणार आहे, बिकॉज हा इलेक्ट्रॉन आला कुठून. तर मग आता इथे एक रिॲक्शन होते अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज फोटोलिसिस ऑफ वॉटर, द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. याला फोटोलिसिस ऑफ वॉटर पण म्हणतात, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्प्लिटिंग ऑफ वॉटर. काय वर्ड यूज करतात, स्प्लिटिंग ऑफ वॉटर बाय युझिंग सनलाईट. म्हणून फोटो आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. मग सिम्पल आहे, वॉटर मॉलिक्यूल होता, करा स्प्लिट H2ओला, इट इज 2H+ म्हणजे काय, प्रोटॉन्स. प्रोटॉन जनरेट झाले तर काय जनरेट होतील, इलेक्ट्रॉन +1 ऑक्सिजन, नेझंट ऑक्सिजन, बिकॉज सिंगल O इज देअर, O2 इज नॉट देअर. मग ऑक्सिजन ऑब्विसली कुठे जाईल, मनस्वी, ऑक्सिजन कुठे जातो, कुठे जाईल, ॲटमॉस्फिअरमध्ये. हेच लिहिलं ना आपण, ऑक्सिजन लाईट रिॲक्शनमध्ये येतो की डार्क रिॲक्शन, लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन पण नॉन सायक्लिक वाल्यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन येतो. आपण जे बोलतो ना, प्लांट ऑक्सिजन देता देता, इतकंच माहिती होतं. कधी देता,
जेव्हा ते फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिसमध्ये कधी जेव्हा ते लाईट रिॲक्शन करतात, लाईट रिॲक्शन ते का करतात? फॉर द फॉर्मेशन ऑफ वॉट? एनर्जी. आणि एनर्जी फॉर्म करताना त्यांना इलेक्ट्रॉन त्यांना पाहिजे असतं म्हणून ते वॉटरला काय करतात? ते रूटमधनं एब्झॉर्ब केलेल्या वॉटरला ते स्प्लिट करतात आणि हायड्रोजन जनरेट होतात, इलेक्ट्रॉन जनरेट होतात आणि ऑक्सिजन ह्या स्टेपमधनं जातो. आपण रेस्पिरेशनच्या वेळेस पण बोललो होतो की आपला ऑक्सिजन कुठे यूज होतो? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. आणि मग CO2 कुठनं बनतात? 2 CO2 कनेक्टिंग लिंकमधनं बनतात आणि 4 CO2 आर प्रोड्यूस इन दी क्रेब्स सायकल. बघितलं तर ना, मग आपल्यामध्ये CO2 कुठून जातात? तसं प्लांटमध्ये ऑक्सिजन बाहेर कधी येतो? ड्युरिंग दी लाईट रिॲक्शन. ओके, म्हणून तर बबल्स डे टाईमला दिसतात. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दिस इलेक्ट्रॉन्स हे इथे यूज होतील, राईट. हा हायड्रोजन जाईल ल्युमेनमध्ये. कुठे जाईल? ल्युमेनमध्ये. ही आता ही NADP वाली जी रिॲक्शन सांगितली ती बाहेरच्या साईडला चालते, ही जी रिॲक्शन सांगितली ती इथे चालते ल्युमेनमध्ये. इज इज क्लिअर? मग ही रिॲक्शन कुठे चालते? रिॲक्शनच कुठे चालू आहे? द फोटोलिसिस ऑफ वॉटर टेकिंग प्लेस इन साईड दी ल्युमेन, इनर मेम्ब्रेनच्या इकडे. इज इज क्लिअर? आणि ती आउटर मेम्ब्रेनच्या स्ट्रोमा साईडला. दिस 2 व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आर देअर फॉर द नीट एक्झाम स्पेशली. की फोटोलिसिस ऑफ वॉटर कुठे चालते? इनर मेम्ब्रेन आणि ल्युमेनच्या साईडला. आणि NAD वाली रिॲक्शन कुठे चालते? आउटर मेम्ब्रेन आणि स्ट्रोमा. हे तुमचे पॉईंट्स तुम्ही ॲड करत राहायचं स्ट्रोमा साईडला. इज इज क्लिअर? आणि मग हे परत असं होईल, परत वॉटर येईल, परत यूज होईल, परत इट गोज ऑन. इज इज क्लिअर? सार्थक समजलंय? न बघता लिहिता येईल. रिवाइज इट 1 एकदा ट्राय करा. ठीक आहे, पहिले रिवाइज करू की काय बघतो आपण. व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. किती छान दिसतंय. व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, राईट. What do you mean by photophosphorylation? Formation of ATP, but by using what? Sunlight. आणि नॉन सायक्लिक का म्हटलं? रिझन कळलं काय प्रतीक्षा? रिझन इलेक्ट्रॉन्स नेव्हर कम बॅक, वी नीड टू फॉर्म इट अगेन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज नॉन सायक्लिक. म्हणजे ह्याच्यानं आयडिया आली सायक्लिकमध्ये काय होत असेल? इलेक्ट्रॉन कम्स बॅक, राईट. येस. सो इट स्टार्ट विथ द फोटो सिस्टम 1 or 2? Photo system 2, that is PS2, which is made from chlorophyll A and other accessory pigments, right? What are the other accessory pigments? It could be chlorophyll B, xanthophylls, carotenoids, etc. right? आणि मग त्याच्यानंतर काय होईल? येस, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स जो ॲज सून ॲज इट कॅप्चर्स द फोटॉन, इट व्हॉट इट डू? तो काय करतो कॅप्चर केल्यानंतर? बोला. थ्रो द इलेक्ट्रॉन्स, and the electrons are taken by what? Yes, primary electron acceptor. प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टरने ते घेतल्यावर ते इलेक्ट्रॉन कोणाला दिले जातील? PQ ला. PQ इज व्हॉट? प्लास्टो क्विनॉन. त्याच्यानंतर सायटोक्रोम बी ला. सायटोक्रोम बीच्या इथे काय झालं? इच्छा ADP is converted into ATP. then cytochrome B नंतर plastocyanin. Plastocyanin नंतर photosystem 2. Photosystem captures the sunlight at which nanometer? 700 nanometer, right? Then next, yes, it through to परत फोटॉनच्या फॉर्ममध्ये PS1 होती आता ही 700 नॅनोमीटर वाली, राईट. मग PEA आणि फायनली इट इज टेकन बाय FD, दॅट इज फेरिडॉक्सिन, अँड इट कन्वर्ट्स दॅट NADP into NADP H2 in presence of which enzyme? NADP reductase enzyme, and this takes place from outer membrane to stroma side, but will need electrons again. Then what is there? Photolysis of water, splitting of water by using sunlight. So H2O splits into 2H plus 2 electrons plus 1 oxygen. Oxygen liberated into the atmosphere. Hydrogen they accumulate in the lumen of the thylakoid, and then the electrons they again used by the photosystems for the further process. This is what? This is the non-cyclic photophosphorylation. आता next काय असेल? Cyclic photophosphorylation. Yes, why it is called as cyclic photophosphorylation? Very good, because electrons comes back. Okay, आता cyclic photophosphorylation कुठे होते? It takes place on stroma lamella. आठवतंय stroma lamella काय होतं? राज काय आहे stroma lamella? आकाश, ते ग्रॅनाला जे कनेक्ट करणारे रिबन्स होता ना, बघा ते एकदा डायग्राम मध्ये, दॅट इज स्ट्रोमा लॅमेली. जसे बंच ऑफ थायलाकॉइड वॉज देअर अँड देअर वॉज अ रिबन्स विच कॅन कनेक्ट, ते लिहिलेलं पण असेल है ना, दॅट इज कॉल्ड अस. हां, त्याचा लाईन्स होता त्या स्ट्रोमा लॅमेली, तिथे ही रिॲक्शन होते. आता नॉन सायक्लिक थायलाकॉइडच्या मेम्ब्रेनवर होती ती, ही ती कुठे होते? स्ट्रोमा लॅमेली, राईट.
इथे पण फोटो सिस्टम इन्वॉल्ड आहे, बट ओनली वन फोटो सिस्टम इज इन्वॉल्ड अँड दॅट इज PS1. मग सांगा PS1 किती नॅनोमीटर वेवलेंथला लाईट कॅप्चर करते? 700. सो इट ओनली इन्वॉल्व PS1 विच 700 नॅनोमीटर वेवलेंथला लाईट कॅप्चर करते, राईट. परत काय होतं याच्याकडे? व्हॉट इट हॅज इलेक्ट्रॉन्स. काय होते? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स याने थ्रो केले. कोणी घेतले? PEA ने, प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. बस आता काय की आता थोडासा सिक्वेन्स थोडासा चेंज आहे. आपण FD नंतर घेतला होता, आता FD आधी आहे. FD मग आपण बाकी सेम प्लास्टोक्विनॉन, त्याच्यानंतर सायटोक्रोम B आणि प्लास्टोसायनिन, राईट. मग हे फक्त काय? व्हॉट आर दिस आर इलेक्ट्रॉन कॅरियर्स, राईट. इथे पण काय दिला? इलेक्ट्रॉन दिला. इथे पण काय दिला? इलेक्ट्रॉन दिला. इथे पण इलेक्ट्रॉन, राईट. आणि इलेक्ट्रॉन इट गिव्स अगेन टू दिस फोटो सिस्टम. मग इथे गरज आहे का फोटोलिसिस ऑफ वॉटरची? नाही. पण एनर्जी बनली का इथे कुठे? मग का बरं करतात प्लांट? अच्छा, लाईट रिॲक्शनचाच पार्ट आहे ना, एनर्जीच बनवणार आहे, फक्त दुसरा टाईप आहे, राईट. आपल्याला माहिती आहे ह्यांच्यामध्ये चांगले कोण आहे जे काहीतरी देतात इलेक्ट्रॉन आल्यावर, घरी आल्यावर काहीतरी चहा वगैरे विचारतात, असे कोण आहेत? हे इलेक्ट्रॉन कॅरियरमधलं कोण आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी देतं? FD, अजून सायटोक्रोम B, राईट. मग बस जेव्हा FDच्या इथे इलेक्ट्रॉन जाईल, FD कडे ADP कशामध्ये कन्वर्ट करून देईल? FD ATP मध्ये. सायटोक्रोमच्या इथे जाईल तेव्हा पण ADP ला कशामध्ये कन्वर्ट करून देतील? ATP मध्ये. बनले 2 ATP. हेच तर पाहिजे होतं, राईट. आणि इलेक्ट्रॉन परत कोणाला दिले? याला. काय राहिलं सार्थक या डायग्राम मध्ये? कलरवर नको आता. येस, काय राहिला? सन, राईट. सर फोटॉन्सच्या फॉर्म मध्ये येईल तेव्हा तर हे सगळं होईल ना, नाही तर होईल का? नाही. इज इट क्लियर? चलो फटाफट टेल मी द डिफरन्सेस बिटवीन नॉन सायक्लिक अँड सायक्लिक नाव. पटापट. नॉन सायक्लिकची डेफिनेशन, इलेक्ट्रॉन्स नेव्हर कम बॅक. सायक्लिकमध्ये इलेक्ट्रॉन्स कम्स बॅक. सेकंड, ते कुठे होतं? व्हेरी गुड. हे कुठे होतं? थर्ड. फोटो सिस्टम्स कुठल्या कुठल्या? PS2 आणि PS1. आणि इकडे फक्त PS1. तिथे काय काय फॉर्म होतं? 1 NADPH आणि 1 ATP. इथे 2 ATP. अजून काय जे इकडे तिकडे होतं इकडे नाही होत? हां बोल. काय? ते 2 सूर्य होते. हां, मग 2 फोटो सिस्टम्स होत्या. हा काय, ठीक आहे ना. अजून व्हेरी गुड. फोटोलिसिस ऑफ वॉटर टेक्स प्लेस इन नॉन सायक्लिक. इकडे नाही होत. मग मला सांगा एखादा प्लांट फक्त सायक्लिक थ्रू एनर्जी जनरेट करते, ऑक्सिजन देईल का? नाही देणार, बिकॉज ऑक्सिजन नॉन सायक्लिक वाला मला निघतं, राईट. अजून काय दिसतंय का? थोडा हे चेंज आहे सिक्वेन्स, बट ठीक आहे, ते सिक्वेन्स वगैरे नाही लिहिता येईल म्हणा. बघता बुकमध्ये दिलेलं नाही आहे ना. NCERT मध्ये स्टेट बोर्डवाल्यांची तर हाईटच आहे डायरेक्ट. त्यांनी असं छोटंसं काहीतरी दिलं जे काही दिसणार पण नाही, मायक्रोस्कोप घ्यायला लागेल. सायक्लिकवाली बघायची आहे? सायक्लिकवाली हां, बघून घ्या एकदा हे पण. Start writing differences between non-cyclic and cyclic. Okay, what are the differences? First difference is लिहिलं non-cyclic, cyclic केलं, right? Write down non-cyclic च्या खाली लिहा. Electrons never come back. Electrons never come back. ओके. आणि मग सायक्लिकच्या इथे काय लिहिणार? इलेक्ट्रॉन कम्स बॅक, राईट डाऊन. हां, सेकंड लिहा लोकेशन. लोकेशन किंवा डायरेक्ट लिहा. नॉन सायक्लिक कुठं होतं? मेम्ब्रेन ऑफ थायलॉइड किंवा थायलॉइड मेम्ब्रेन ऑफ क्लोरोप्लास्ट. थायलॉइड मेम्ब्रेन ऑफ क्लोरोप्लास्ट. आणि सायक्लिक कुठे लिहिणार? स्ट्रोमा लाइन.
हाँ राइट डाउन फोटो सिस्टम 1 सॉरी पहले 2 लिया फोटो सिस्टम 2 680 इन ब्रैकेट and photo system 1 that is 700 nanometer are involved and cyclic मध्ये काय only photo system 1 that is 700 nanometer is involved. नंतर लिहा photolysis of water takes place. photolysis of water लाच अजून काय म्हणतात श्रावणी? splitting of water. photolysis of water takes place आणि इकडे लिहा does not takes place. Write down 1 ATP and non cyclic मध्ये लिहा 1 ATP and 1 NADPH2 is produced. One ATP and one NADPH2 is produced. In cyclic मध्ये काय लिहिणार 2 ATPs are produced. 2 ATPs are produced. काय काय लिहिलं इलेक्ट्रॉन्स नेव्हर कम बॅक इलेक्ट्रॉन्स कम बॅक फोटो सिस्टम्स लिहिला फोटोलिस्ट ऑफ वॉटर वाला पॉइंट लिहिला येस काय काय बनतं ते लिहिलं सांगा अजून एक डिफरन्स दोघांमध्ये एनर्जी बनते अजून काय जे नॉन सायक्लिक मध्ये बनतंय सायक्लिक मध्ये नाही अजून जे नॉन सायक्लिक मध्ये बनतंय पण सायक्लिक मध्ये नाही बनत व्हेरी गुड ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड नॉन सायक्लिक मध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व होतो सायक्लिक मध्ये नाही होत एनी कन्फ्युजन एनी डाऊट पक्का समजलंय उद्या मग काय असेल नेक्स्ट लेक्चर मध्ये हे झाले लाईट रिॲक्शन मग पुढचे काय असेल डार्क रिॲक्शन त्यालाच काय म्हणतात C3 सायकल किंवा कॅल्व्हिन सायकल